बघा हे नाही साहेब, त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की कोविडच्या काळात पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना विशेष निधी उभारण्यास परवानगी दिली. बघा कोविडचा विषय बघा, मुख्यमंत्री आताचे काय सगळे खर्च झाले आहे शिकवणे असं म्हणजे त्याशिवाय का कोविड नियंत्रणामध्ये आणला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी. अख्ख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना, भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविडवर नियंत्रण मिळवलं. हे त्यामुळेच का? बघा हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं, भाजपवाल्यांचं. त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का? हा प्रश्न विचारला का कोणी? कोविडमध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. हे या आताच्या पोपटांना कळलं पाहिजे. दुसरं असं आहे, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात, बिहार सारख्या भाजपा शासित राज्य होती, मध्य प्रदेश, राजस्थान, अशी अनेक राज्य जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माजली. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, आत्ता ती गंगा कोविडमधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं. मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पहा आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप स्वीकारा ना. तुम्ही स्वीकारत का नाही? भारतीय जनता पक्षाचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात लडाखमध्ये दंगल झाली, दुसऱ्यावर दोष. अरे तुमची आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाही, तुम्ही वांगचुकला कशा करता अटक करता? हे भाजपचं धोरण कायम राहिलं. खोटं बोलायचं, मोठ्या मोठ्याने ओरडत बसायचं डेबीच्या देठापासून. प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. 3-4 वर्षापूर्वी कोविडला काय झालं हा नाही. हे कुठून उत्खनन करून काढतात मला माहित नाही. ते लोक पुरातत्व नाही खोटं बोलतायत ते. मी सांगतोय ते असतील मुख्यमंत्री किंवा मंत्री, आम्ही सुद्धा काहीतरी आहोत. आम्हालाही माहिती आहे काय ते. प्रधानमंत्री सहाय्यता PM केअर फंड त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसाला माहिती आहेत का? नसेल तर मी सांगतो. महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली, दिली आणि मुंबईतून फार्मा कंपन्या, फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या, याने किती लाख दिल्या माहिती आहेत का? देवेंद्रजींना माहीत नसेल, मी आकडा देतो. महाराष्ट्रातून कोट्यावधी शेकडो कोटी रुपये PM केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत. ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाला साहेब ने ये किया. हे कुठली धोरणं या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहेत? काय झालं की 1950 सालचं काढायचं, 1940 सालचं काढायचं. अरे तुमचं बोला ना. तुम्ही शेण खाताय ते बोला. आता तुम्ही शेण खाताय, आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही पंजाब सरकारकडे पहा. मिस्टर फडणवीस, तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा. त्यांनी 50,000 हेक्टरी दिलेलं आहे. गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे. तुम्ही काय करताय? ते उद्धव ठाकरे होते 4 वर्षापूर्वी, त्याच्या आधी शरद पवार होते, त्याच्या आधी वसंतराव नाईक होते, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते, मारोतराव कन्नमवार होते. अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. 1948 सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं. अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही. आधी राज्य करायला शिका. प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही. हे आधी तुम्ही शिका. तुम्हाला ट्रेनिंगची गरज. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आम्हाला माहिती आहे. वर्तमान काळात बोला ना.
तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय? वर्तमानावरती बोला, भविष्यावर बोला. एक तर या देशाला राज्याला भविष्य नाही, वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. शेतकऱ्यांशी बोला जाऊन. तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का? शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांची तोंड बंद केलीत. राजकारण करू नका. हक्क मागणं आहे का राजकारण आहे का? सोनम वांगचूक हक्क मागतोय बेरोजगारांची तिकडल्या, हे राजकारण आहे? महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचा विषयी प्रश्न विचारतोय, हे राजकारण आहे? सांगा ना तुम्ही. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता, सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत, त्यांचे खिसे झटकलेत. जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना, त्यांचे खिसे झटकलेत. तरी किमान 50,000 कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये. चला बोला. विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत. तासभर चर्चा झाली. त्यांनी 1 तास चर्चा करावी किंवा 1 मिनिट करावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, घरदारं वाहून गेलीत, ती सरकारच्या मदतीने उभी राहावी. हीच आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे आहे? कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून ऐकाव्यात स्वतः, किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्यात. त्यांनी त्यांच्यासाठी जागा आम्ही मुखर करतो, त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो. ऐका तुम्ही काय मागत होतात, सांगत होतात. काय झालं की ते पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी. अरे तुम्ही 11 वर्ष काय भाद्रवत आहे का? 11 वर्ष तुम्ही भाद्रवत बसलाय? हा, प्रधानमंत्री मोदी आहेत ना, का आम्ही आहोत? तुम्हीच आहात ना. गृहमंत्री अमित शहाच आहेत ना तुमचे, जे उद्या परवा येत आहेत मुंबईमध्ये. कशाला येत आहेत? कशाला येत आहेत मुंबईमध्ये? मराठवाड्यात जा. हा विषय नाही, विषय मी सांगतो आहे. हा काय नेमका विषय आहे? हा मराठवाड्यातल्या ओला दुष्काळासंदर्भातला आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबतीत आहे, अमित शहाच्या दौऱ्याबाबतीत आहे. काय नेमकी? आज 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी, मीडियाशी संवाद साधतील 1 वाजता शिवसेना भवनामध्ये. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं. उद्या नरेंद्र मोदी येत आहेत, काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे. अमित शहा येत आहेत, त्यांचे काहीतरी असंच उपक्रम असेल. मराठवाड्यात कोण जाणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शहा करणार असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ. रावसाहेब, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिघम वाजू लागलेत. काल दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू, पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल. असं दिसतंय की ठाण्यात शिंदेचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं. अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील. बघा, हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे. हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मुंबईत का लढायचं आहे त्यांना? मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे, मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे. त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला. बाकी उद्देश काय त्यांचा? हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाहीये. त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातलं हत्यार आहे. शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे, अजित पवार हे त्यांचं हत्यार आहे. लक्षात घ्या. त्यांना काय फार मोठी मुंबईची, महाराष्ट्राची, मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाहीये. त्यांच्यामुळे ते काय करतायत, ते शिंदेच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही. मूळ शिवसेना जी होती, आम्ही मूळ शिवसेना, आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या. हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत, आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या. कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. शिंदेचा पक्ष हा अमित शहाची बेनामी कंपनी आहे, बेनामी कंपनी आहे. त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असल्यातलं फार नाही.
त्यांना काही मिळणार नाहीये. 5-25 जागा तोंडावर फेकल्या जातील आणि म्हणतील की तुम्ही मराठी माणसाची मतं फोडा, मराठी माणसामध्ये फूट पडा. ही सुपारी आहे. हे सुपारीबाज लोक आहेत सगळे. सुपाऱ्या देतात, सुपाऱ्या घेतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करतात. 2017 84 जागा निवडून आल्या होत्या आणि ज्यांनी साथ दिली होती 93 जागांवरती एकनाथ शिंदे मुंबई प्रमुख दावा करतात. भाजप देईल या प्रमुख 93 जागा. मी कसं काय बोलणार? मला त्याच्याविषयी काहीच सांगता येणार नाही. भाजपच्या मनात काय. 2014 साली ज्या भारतीय जनता पक्षानं 25 वर्षाची मूळ शिवसेनेबरोबरची युती तोडली, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर 2014ला ज्या पद्धतीनं युती तोडली, त्याच्यामुळे भाजपवरती विश्वास ठेवणं कठीण आहे. भाजप हा आता स्वतःचाही राहिलेला नाही, तो त्यातल्या 1-2 गटाच्या लोकांचा आहे. ते गट ठरवतात. हिंदुत्व वगैरे झूट आहे सगळं. राऊतसाहेब, महापालिका निवडणुकांच्या वातावरणात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय, पण या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे. अशा वेळेस काही निर्णय होतोय का? नेमकं काय करायचंय त्याच्यावरती आमच्या चर्चा झाली माननीय उद्धव साहेबांशी, म्हणजे पक्षप्रमुखांशी, इतर सर्व नेते. काही पर्यायी जागा सुद्धा विचार झाला पावसात काय करायचं. पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंतचं मत असं आहे, भले पाऊस येईल आणि जाईल, पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही. शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही. मराठवाड्यातला शेतकरी हा गेले अनेक दिवस चिखलातच आहे. मराठवाड्यातला शेतकरी गेले अनेक दिवस 4, 5, 6 दिवस झाले हा चिखल पाणा शेतात आहे. दसरा मेळावा 2, 3, 4 तासासाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू, याच्यावरती पक्षामध्ये एकमत आहे. म्हणजे दसरा मेळावा कितीही पाऊस असो, कितीही मैदान, शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. हे आजच्या क्षणापर्यंत भूमिका आमची स्पष्ट आहे. बोलू साहेब, आणखी एक राष्ट्रीय राजकारणातला विषय, भले तुम्ही म्हणाल की हा आमच्याशी विषय येत नाही, पण देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, 2029 पर्यंत मी महाराष्ट्राच्याच राजकारणात आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. 2029 नंतर त्यांच्या नशिबात राष्ट्रीय राजकारणात काय वाढून ठेवलं माहीत नाही, कारण 2029 नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार येतं. खरं म्हणजे ते ह्या वेळेलाच आलं असतं, पण होट चोरीचं जे प्रकरण सातत्यानं बाहेर पडत आहे, त्याच्यामुळे लोकसभेच्या 50 ते 55 जागा आणि इतर काही जागी या लोकांनी कशी मतचोरी करून मोदींचं सरकार आणलं. आताही त्यांना बहुमत नाहीच आहे आणि 2029 पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते. हे मी जबाबदारीनं बोलतो. त्याच्यामुळे 2029 नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल. क्या देखेंगे दोनों की भेंट हो गई. मोदी जी ने फडणवीस को देखा और फडणवीस जी ने मोदी जी को देखा, और क्या है. बातचीत क्या हो गई वो देवेंद्र जी ने बाहर आकर बताया है. मराठवाड़ा में जो बाढ़ की स्थिति है, गंभीर स्थिति है, उस बारे में महाराष्ट्र की तरफ से कुछ मांगे रखी है. हम भी कहते हैं कि पीएम केयर फंड का इस्तेमाल करके महाराष्ट्र के किसानों को कर्ज मुक्त बनाइए, कर्ज माफी दीजिए और प्रति हेक्टर 50,000 रुपए की मदद दीजिए. नुकसान हो गया है, मदद दीजिए. अगर ये प्रधानमंत्री जी करते हैं तो हम जरूर महाराष्ट्र में उनका स्वागत करेंगे. कल प्रधानमंत्री जी मुंबई में आ रहे हैं, अगले दिन गृहमंत्री जी आ रहे हैं. मराठवाड़ा के किसानों के ऊपर आप बात कर लीजिए, हमसे बात करिए, सबको बुलाइए, जो सुझाव है हम भी देंगे. ये कोई अकेली एक कमरे में बंद कमरे में बैठकर बात करने वाली कोई चीज नहीं है ना. पूरा महाराष्ट्र शोक में है. पीएम केयर फंड को लेकर कहा गया कि कोविड के टाइम पे होता, अभी वो नहीं. अरे छोड़ो, कोविड के टाइम भी मोदी जी ने किसको पीएम केयर फंड नहीं दिया है. महाराष्ट्र से फार्मास्यूटिकल कंपनी के लोगों ने कितना पैसा दिया हमको मालूम है. कोविड के बाद, अब कोविड खत्म हो गया ना, अब बार बार क्यों कोविड का बात, कोरोना की बात करो. आज की बात करो. आज महाराष्ट्र के किसानों को जरूरत है, आप दीजिए. आपके पास पैसा पड़ा है, आप दीजिए, इस्तेमाल कीजिए.
आपको दुआ मिलेगी किसानों के परिवारों को। थैंक यू। सर, दसरा मेला होने वाला है शिवसेना का, इस दसरा मेला में दोनों ठाकरे बंधु एक साथ देखने को मिलेंगे। वो आप दसरा के दिन आइए शिव तीर्थ के ऊपर शिवाजी पार्क पे और देख लीजिए क्या होता है।